नमस्कार. मी मयूर महादेव पालकर, सांताक्रूज मुंबई येथून. साहित्य संपदा आयोजित वपू काळे यांच्या 92व्या जन्मदिवसानिमित्त वपूरवाई वपू काळे यांच्या 92 कथांचे वाचन या अभिनव उपक्रमात सहभागी होताना मला अत्यंत आनंद होत आहे. मी आज वपू काळे यांच्या नवरा म्हणावा आपला या कथासंग्रहातील दोनच ही कथा येथे सादर करणार आहे, त्याचे वाचन करणार आहे. कथेला सुरुवात करतो. अर्थसंकल्पानं काय होतं? कर वाढतात, खर्च वाढतात, पैसा अपुरा पडतो. छे, यातलं काहीच नाही होत. हे सगळे घाव माणसाच्या मनावर होतात, त्याच्या वृत्तीला मुरड घालायला लावतात, त्याचा त्रास होतो. दोनच. माझ्यासमोर चहाचा कप ठेवता ठेवताच सौ म्हणाली, आता आपल्याला चहा कमी केला पाहिजे. का? मी विचारलं. ती यावर काय बोलणार होती हे मला निश्चितच माहीत होतं. ती दुसरं काय सांगणार होती निराळं? चहाचा भाव वाढणार, सौ म्हणाली. माझ्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. काही वेळ मी काहीतरी बोलेन याची वाट पाहून तिनंच विचारलं, पेपर वाचलात? नाही. का? त्यात काय असणार याची कल्पना आहे. मग म्हटलं प्रत्यक्ष पाहून कशाला मनस्वास्थ्य बिघडवा. दिवसभर आता त्या विषयावरच चर्चा ऐकायला मिळेल. पहिला सकाळचा चहा, त्याची टेस्ट का स्पॉईल करा. यावर ती गप्प बसली. आणखीन कशाचे भाव वाढले आहेत? मी विचारलं. जाऊ दे, कशाला उगीच. आता काय एकदा विषय निघाल्यावर. मी चहा संपवीत म्हणालो. माझी नेहमीची सवय जाणून बाहेरून सिगारेटचं पाकिट आणून देत सौ म्हणाली, सिगारेटचेही भाव वाढणार आहेत. असं? होय, त्याशिवाय साबण, रॉकेल, वनस्पती तेल. नाईस. मी निष्फळ असण्याचा प्रयत्न करीत म्हणालो. त्यावेळी मी सिगारेट पेटवली, सणसणूत झुरका मारला. पण छे, झुरक्याची चवच गेली होती. मी मग उगीचच फळीवरचे डबे, पाण्याचा माठ, बांधावरची तपेली आणि वाळत घातलेल्या कपड्यांकडे निरर्थक बघत राहिलो. त्या सगळ्या वस्तूंमधून मला आवाज येतोय असं वाटू लागलं. त्या सगळ्या वस्तू एकदम ओरडायला लागल्या, आमचे भाव वाढलेत. माझ्याकडे लक्ष द्या. जरा घरातलं बोलायला लागले की तुम्ही इकडे तिकडे बघायला लागता. सौनं मला भानावर आणलं. मला एकाएकी हसायला आलं. असं नेहमीच होतं म्हणा. मी तिच्याकडे पाहत राहिलो म्हणजे माझं तिच्याकडे लक्ष असतं असं तिला वाटतं. पण तसं नसतं. इकडे तिकडे पाहत राहिलो तरी माझं तिच्याकडेच पूर्ण लक्ष असतं. ते तिला पटत नाही. मग ती माझ्यावर आरोप करते. मला हसायला येतं. यावर ती परत म्हणते, हसून गोड करता झालं, अगदी पक्के आहात. मी कसा काय बुवा पक्का? आमच्या पिताजींचे आणि अजूनही माझे प्रायमरी टीचर कुलकर्णी यांचं मत मी कच्चा असं आहे. साहेब तर नेहमीच मला कच्चा सोलून खातात. माझ्या बायकोच्या पुढ्यात आईच्या मते मी कच्चा आणि आई पुढं मी कच्चा हे सौचं मत. मात्र आम्हा दोघात मी पक्का हे कसं काय? आम्हाला मित्रांनी कापावं, नातेवाईकांनी गंडवावं, व्यापाऱ्यांनी फसवावं आणि करापायी सरकारनं लुबाडावं. जाना देव. बोला सरकार, काय म्हणताय? आपल्याला खूप काटकसर करायला हवी आता. या आपल्या लाडक्या मतावर आपण खूपदा बोललोय. नाही, पण आता अगदी सिरियसली विचार करायला हवा. माझ्या पुढची कब्बशी उचलीत सौ म्हणाली. बोला, काय करूया? माझ्या पुढं पाठ ओढून घेत ती अगदी वाटाघाटीच्या तयारीनं बसली. अगदी सगळ्या जास्तीच्या गोष्टींना कात्री लावायला हवी. म्हणजे अगोदर चांगल्या धारेची कात्री आणायला हवी. माझ्या त्या बोलण्यावर सौ एकदम पाटावरून उठत म्हणाली, तुम्हाला नेहमीच थट्टा सुचते. मला काही बोलायचंच नाही. मी तिला हाताला धरून खाली बसवलं. बोल. आता मी एकदम सिरियस झालोय. काही वेळ शांततेत गेला. आम्ही दीर्घ गंभीर झालो. बोल ना, मीच सुरुवात केली. मला तर काहीच कळत नाही.
कुठं काटछाट करायची ते. ती परत गप्प बसली आणि लगेच काहीतरी मोठा बचतीचा उपाय सापडावा त्याप्रमाणे ती म्हणाली, आपण चहा कमी करायचा. मला हसायला आलं आणि किवही आली. पुण्यापर्यंतचा प्रवास करायचा, पण त्यातल्या त्यात शिवाजीनगरला उतरून 5-10 नये पैसे वाचवण्याचा प्रयत्न करण्यासारखं होतं. तिला नाउमेद करायचं नाही म्हणून मी पटवून घेत म्हणालो, ऑल राईट, मंजूर. थोड्याशा उमेदीनं ती पुढं म्हणाली, दिवसातून फक्त 2दाच घेऊया. चालेल. आणि बाहेरच्या लोकांना देखील वेळी अवेळी चहा नाही विचारायचा. म्हणजे आता परवा दुपारी 1 वाजता आपण चहा केला त्या बाबूरावांसाठी. अगं पण त्यांना केव्हाही चहा चालतो. चालतो म्हणण्यापेक्षा हवाच असतो. हो, पण म्हणजे ते असंच होत राहणार. आपण आता काहीतरी नियम करायलाच हवेत. नुसत्या चहाचाच प्रश्न आहे असं नाही. त्याबरोबर रॉकेल आलं, साखर आली आणि वेळही काही कमी जात नाही. मग मग काय करूया? असं ठरवायचं, सकाळी 8:30 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 6 एवढ्याच वेळेत चहा करायचा. म्हणजे आमचाच चहा बुडाला म्हणायचा, कारण मला घरी परतायला 6:30 होतातच. तसं नाही हो, हा नियम काही तुम्हाला लागू नाही. त्यात काही अर्थ नाही. माझ्याबरोबर कोणी मित्र वगैरे आला तर काय करणार? नियम म्हणजे नियम. मी पण नाही घेणार चहा, वेळेच्या आत नाही आलो तर. बरं. थोड्याशा नाखुशीनं सौनं ते पटवून घेतलं. तेवढ्यात तिला आणखीन एक कलम आठवलं. डोळे मोठे करीत ती म्हणाली, तुम्ही 2च सिगरेट ओढायच्या. इथं मात्र मी विचारात पडलो. पण लगेच एक कल्पना येऊन मी म्हणालो, तसं कशाला? मी ब्रँडच बदलतो. नको. 10 बेकार सिगरेट्स ओढण्यापेक्षा 2 चांगल्या सिगरेट ओढाव्यात. 2 मोठ्या योजना पार पाडल्याच्या समाधानात ती उठली. मीही उठलो. आरशापाशी दाढी करण्यासाठी आलो. माझ्याही डोक्यात एक विचार येऊन मी म्हणालो, मी आठवड्यातून 2दाच दाढी करीन. चालेल, पण आज करायला झाली आहे. बरं, पण आपल्या या योजनेची सुरुवात केव्हापासून? अगदी आजपासून. मग 9 वाजताचा चहा कॅन्सल ना? येस. आमचं हे बोलणं होतं ना होतो तोच दरवाजाशी 3 अनोळखी चेहरे उभे राहिलेले दिसले. माझं त्यांच्याकडे लक्ष जाताच त्यांच्यातला एक जण पुढे होत म्हणाला, काळे इथेच राहतात ना? मी सामोरा जात म्हणालो, हो, या ना. 3घे जण आत येऊन बसले. माझी चौकशी करणारा गृहस्थ म्हणाला, माझं नाव जोशी. हे दोघे माझे धाकटे भाऊ. आमचे नमस्कार चमत्कार झाले. आपली मावस बहीण लग्नाची आहे असं समजलं. आपट्यांनी सांगितलं काल संध्याकाळी. हो हो, मी त्यांच्याजवळ बोललो होतो. आपण कशाला तसदी घेतलीत पण? मी आलो असतो आपल्याला भेटायला. मी चालीरीती पाहण्यापेक्षा सोय पाहतो. आम्ही तिघेही या बाजूलाच रोज येतो. म्हटलं तुम्हाला कशाला उलटं यायला लावायचं? मुलीनंच मुलाकडे जायचं वगैरे संकेत सोयीसाठी बदलायला हवेत, नाही का? मी हसत हसत हो म्हणालो. स्वयंपाकघरात आलो अन आधीच चहाच्या तयारीला लागलेल्या सौला म्हणालो, माझा चहा टाकू नकोस, 8:30 वाजून गेलेत. जोशी ब्रदर्सनी 8:30 नंतर चहा नाही हा नियम केवळ मोडलाच नाही, तर माझा महत्त्वाचा वेळही मोडला. वास्तविक एवढ्या अनुभवावरून कोणताही नियम करायचा नाही असाच नियम आम्ही करायला हवा होता. पण वर्तमानपत्रातील बातम्यांनी आमचं डिप्रेशन अजून गेलेलं नव्हतं. ऑफिसला निघेपर्यंत आम्ही उभयतांनी अनेक नियम केले. 2 रुपये वारापेक्षा जास्त दराचं कापड घ्यायचं नाही. पातळ ब्लाऊज, शर्ट, पॅन्ट सर्वांची संख्या शक्यतो 2वर 1 एवढ्या किमान गरजेवर आणली. ऑफिसात सर्वत्र अशाच तऱ्हेचं जडत्व आलं होतं. का कुणास ठाऊक? नेहमीची लोकलही 2 मिनिटं लेटच आली. आपण आपला ब्रँड बदला बुवा. ठराविक अपेक्षित संवाद सुरू झाले. रमीचा पण पॉईंट आपण आता कमी करणार. मी या कशातच रमू शकत नव्हतो. माझा अगदी जिगर दोस्त रमेश, त्याच्याशी पण मी व्यवस्थित बोललो नाही. वास्तविक सकाळी मी व सौनं एवढ्या योजना आखल्या होत्या की वाढणाऱ्या करामुळं आम्हाला फारसं जड जाणार नव्हतं.
तरीही एक तऱ्हेचं विचित्र दडपण मनावर आलं होतं. वाटत होतं आपलं जीवनच करपत आहे, व्यक्तिमत्वावर घाला पडत आहे. तेवढ्यात रमेश शेजारी बसत म्हणाला, काल देणार होतास ती सिगरेट आज दे, तल्लफ आलीये. मी न बोलता सिगरेट काढून दिली, पण ती देताना कुठं तरी वाटून गेलं, यानं नसती मागितली तर जास्त बरं झालं असतं. आणि नंतर माझ्या मनात असा कोता विचार क्षणमात्र येऊन जावा याचा मला फार खेद वाटला. सिगारेटसारखी केवळ काही नया पैशांना विकत मिळणारी क्षुल्लक गोष्ट मला रमेशच्या मैत्रीपेक्षा अधिक मोलाची वाटावी. काय झालंय माझ्या मनाला? तेवढ्यात पलीकडे चोळकर मोठ्यांदा म्हणाले, अरे बजेट, अर्थसंकल्प, करवाढ, मारो गोली. आपण एवढंच म्हणायचं. माझ्या मना बंद दगड, बंद दगड. संध्याकाळी घरी परततानाही दुपारी सिगरेट वडून डोक्याचे विचार आले, त्याबद्दलचा उद्वेग मी विसरू शकलो नव्हतो. मनाला आलेल्या अशांतीचा अर्थ कळत नव्हता. कुठल्या अज्ञात दडपणाखाली श्वास कोंडल्यासारखा झाला होता, याचं कोडं उलगडत नव्हतं. मी एवढा शूद्र नव्हतो, बारीक विचार करत बसणारा नव्हतो, उद्याच्या काळजीनं आजच्या दिवसाला काजळी फासणारा नव्हतो. मग हे असं का व्हावं? ही अस्वस्थता कसली? आणि मग एकाएकी उलगडा झाला. लख्ख ऊन पडल्याप्रमाणे वाटलं. स्वतःवर जी बंधनं घालून घ्यावीशी वाटली, त्यानं हे दडपण निश्चितच नव्हतं आलेलं. मनुष्य स्वतःवर कितीही निर्णय लादून घेऊ शकतो. स्वतःच्या गरजा कमी करून घेतल्याचा त्याला फारसा खेद होत नाही. पण इतरांना काही देण्याचा आनंद मिळवणं, लुटवून घेण्यासारखं सौख्य प्राप्त करून घेणं ही दैनंदिन गरज ठरू शकत नाही. ती वृत्तीच असते एखाद्याची. वृत्तीला मुरड घालण्याची वेळ आली तेव्हा ही अस्वस्थता निर्माण झाली. मघाशी सिगारेट मिळाल्यावर रमेशला बरं वाटलं की नाही कुणास ठाऊक, पण सिगारेट देण्याचा आनंद मात्र मी उगीचच डागायला होता. हा शोध लागला, हायसं वाटलं. मनात म्हटलं, ही आनंदी वृत्ती, देण्यातला आनंद मिळवण्याची सवय, लुटवण्याचा कैफ या गोष्टी आपण येतानाच आपल्याबरोबर आणल्या आहेत. त्या वृत्तीला सुरंग लावण्याची वेळ आली म्हणून ही अस्वस्थता निर्माण झाली. अशा वृत्तीची प्राप्ती ही तर आपलीच संपत्ती. ती नष्ट करण्यात अर्थ नाही. कितीही विरोधी प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली तरी आपल्याला तिचं जतन करायला हवं. कारण या वृत्तीशिवाय आपल्या जीवनाला निराळं अस्तित्व नाही. चोळकर म्हणतो तेच बरोबर. निराळ्या अर्थानं माझ्या मना बंद दगड. उत्फुल्ल अंतःकरणानं मी घरी आलो. एका किरकोळ संकटानं माझ्याच शुद्र वृत्तीचं मला ओझरतं दर्शन झालं होतं आणि आनंदाला छेद गेला होता. पण ते पटलं, आता दूर झालं होतं. मी घरी आलो. मला वाटलं होतं सौ चहा करणार नाही, पण माझे कपडे बदलून व्हायच्या आतच गरम वाफेचा चहा माझी वाट पाहत होता. मग माझं तोंड मोकाट सुटलं. नेहमीचे हास्य विनोद सुरू झाले. फालतू विनोदावर हसणं चालू झालं होतं. रात्रीचं जेवण होऊन गादीवर पडतो, सगळं ठाकटीक झालं होतं. मी मनाशी म्हटलं, हे असंच चालू राहणार आणि आपल्याला त्याची सवय जडत राहणार. दिवा बंद करून सौ जवळ आली. तिच्या गळ्यात हात टाकून मी तिला जवळ ओढली. पण काही क्षणातच माझ्यापासून लांब होती. म्हणाली, मुलं ही 2च बरं का. धन्यवाद.